राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्यात दोन महत्त्वाच्या चर्चा या चालू होत्या। त्यातली एक चर्चा म्हणजे सुनेत्रा पवारांनी इतक्या लवकर शपथ घ्यायला नको होती, आणि दुसरी चर्चा होती ती म्हणजे शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला सांगितलेलं आहे। पक्षाची सूत्र ही पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळ यांच्याकडे जाऊ नयेत म्हणून भीती घालून शरद पवारांनीच हे सगळं घडवून आणलंय। अर्थात हे दावे होते, पण हे खरंच होतं का, हे खरंच आहे का असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे। आणि त्याचं कारण आहे सुनेत्रा पवारांचे निर्णय। पटेल आणि तटकरे यांच्या पदाचा उल्लेख टाळणं, नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणं, निवडणूक आयोगाला पत्र लिहून कार्याध्यक्ष म्हणून पटेलांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे तो कॅन्सल करावा म्हणून सांगणं, एकामागून एक अशा अनेक गोष्टी सुरू झालेल्या आहेत की ज्यामुळे अजित पवार गटातच ज्येष्ठ नेत्यांचा गट विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना सुरू झाल्याचं चित्र उभा राहिलंय। अर्थात हा सामना खरा असेल तरी सुद्धा एकट्या सुनेत्रा पवार या पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळ अशा नेत्यांसोबत पंगा घेऊ शकतील का, तर याचं उत्तर नाही असंच आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पटेल वगळता तटकरे, मुंडे आणि भुजबळ या तिन्ही नेत्यांकडे जनाधार आहे। हे तिन्ही नेते ओबीसी नेते आहेत। पर्यायाने या राजकारणाकडे मराठा विरुद्ध ओबीसी असंही पाहिलं जाऊ शकतं। तिन्ही नेते राष्ट्रवादीतले ज्येष्ठ आहेत आणि कमी जास्त प्रमाणात या नेत्यांकडे स्वतःच्या आमदारांचा एक गट सुद्धा आहे। असं असताना सुद्धा या नेत्यांसोबत थेट पंगा घेणं म्हणजे राष्ट्रवादी बॅकफुटवर घेऊन जाणं। पटेलांचं महत्व हे दिल्लीच्या कम्युनिकेशनसाठी, तटकरेंचं महत्व पक्षाला आर्थिक रसद उभा करण्यासाठी, भुजबळ मुंडे यांचं महत्व पक्षाच्या ओबीसी मतदारांसाठी। पण मग असं असताना थेट सामना एकट्या सुनेत्रा पवार करू शकतील का, तर नाही। पण मग पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकारिणीच्या विरोधात सुनेत्रा पवार नेमक्या कोणाच्या सूचनेनुसार काम करतायत हे शोधणं महत्त्वाचं ठरतं, आणि इथंच शरद पवारांच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। शरद पवारांच्या इशाऱ्यानं हा कार्यक्रम सुरू झालाय असं म्हणायला पुरेशी स्पेस मिळते। नेमकी कशी, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळ या चार नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे ती सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि पक्षाचं अध्यक्ष करण्यात। आज सुनेत्रा पवार या पक्षाच्या संदर्भातनं कोणताही निर्णय घेऊ शकतात ते मुळातच अजित पवारांकडे असणाऱ्या सगळ्या पदांवर विराजमान झाल्यामुळे। आता या पदांवरती विराजमान होणं वाटतं तितकं सोपं होतं का, तर नाही। कारण अजितदादांच्या पश्चात शरद पवार गटाचे नेते हे एकामागून एक करत विलिनीकरणावर भाष्य करत राहिले। सुनील तटकरेंनी सुद्धा आपल्या मुलाखतीत यापैकी एकही नेता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर न बोलता विलिनीकरणावरती बोलत होता असं अधोरेखित केलंय। अर्थात हे खरंच आहे। जयंत पाटील असू देत किंवा शशिकांत शिंदे या सगळ्या नेत्यांनी फक्त विलिनीकरणाचाच विषय छेडला। विलिनीकरणावरतीच न थांबता तसे अजित पवारांसोबतच्या बैठकांचे व्हिडिओ समोर आणत सर्व काही ठरलेलं असा दावा शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुरू केला। इथं अमोल कोल्हेंकडे प्रदेश अध्यक्षपद जाणार होतं असंही स्पष्टीकरण देण्यात आलं। कोल्हे सुद्धा ओबीसी, विशेष म्हणजे भुजबळांसारखेच ते माळी समुदायातनं येणारे, माधव पॅटर्नला काउंटर करणारं नाव। कोल्हेंचं नाव समोर आणणं, विलिनीकरणाची चर्चा घडवणं यामुळे अजित पवार गट, मुख्यतः अजित पवार गटातल्या चार नेत्यांची चलबिचल वाढली। तटकरे, पटेल, भुजबळ आणि धनंजय मुंडे हे ते चार प्रमुख नेते। यांनी अजित पवारांना अग्नी देताच फडणवीसांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस केली। अर्थात हे सगळं झालं नसतं तर नेमकं काय झालं असतं? सुनेत्रा पवारांना संसदीय राजकारणाचा अनुभव नाही, भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांच्यासोबत सत्तेचं संतुलन राखण्याचा आवाका नाहीये असं कारण पुढे करून कदाचित या ज्येष्ठ नेत्यांकडे अजितदादांची खाती गेली असती। उपमुख्यमंत्रीपद नको पण खाती वाढवून द्या अशी मागणी करत या ज्येष्ठ मंडळींकडनं पक्षांतर्गत महत्व वाढवण्यात आलं असतं आणि सुनेत्रा पवारांना कदाचित साईडलाईन करण्यात आलं असतं। पण असं काही झालं नाही। तडकाफडकी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते फडणवीसांना भेटले आणि सुनेत्रा पवारांनी अजित पवारांची जागा घ्यावी अशी मागणी करून आले। मुळात ही चलबिचल वाढावी यासाठी शरद पवार गटाच्या नेत्यांची स्टेटमेंट्स कारणीभूत ठरली आहेत असं म्हणता येतं। शरद पवारांनी देखील माझ्या मनाच्या विरोधात होतंय अशा प्रकारची स्टेटमेंट्स या दरम्यान दिली। मात्र शपथविधी होऊन सुनेत्रा पवारांकडे सत्तेची सूत्र येताच पवारांनी पार्थ पवारांसोबतच्या भेटीगाठी वाढवल्याचं दिसलं आणि याच वेळी या ज्येष्ठ मंडळींच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली। आता यानंतरचा दुसरा अंक सुरू झाला तो रोहित पवारांच्या माध्यमातून। रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघातावरनं आकाश पातळ एक करायला सुरुवात केली। आपला मोर्चा त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे शिफ्ट केला।
अजित पवार बाय रोड बारामतीला जाणार होते, पण एका नेत्यानं मीटिंगला वेळ दिला आणि त्यामुळे त्यांना विमानाने जाणं भाग पडलं. अर्थात या आरोपांमध्ये कुठेतरी थेट हत्येचं षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांकडून केला गेला. पटेलांच्या बाबतीत देखील विमान कंपनीचा इतिहास सांगून या विमानाचा मेंटेनन्स पटेलांच्या कंपनीकडे होता असं रोहित पवार सांगू लागले. आता या सगळ्या आरोपांमुळे नेमका इम्पॅक्ट काय झाला? तर पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं जनमत या नेत्यांसोबत होतं ते तोडण्याचं काम रोहित पवारांच्या माध्यमातून झालं. आता असे आरोप होत असताना एक सिंगल शब्द पटेल आणि तटकरे यांच्या बाजूने सुनेत्रा पवारांनी काढलेला नाहीये. पार्थ पवारांनी सुद्धा पटेल आणि तटकरेंच्या बाजूने विधान केलेली नाहीयेत. या मूकसंमतीमुळेच अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा पटेल आणि तटकरे यांच्यासोबत भुजबळ आणि मुंडे यांच्या विरोधात विधान करू लागले. अर्थात ही मूकसंमतीच कोणाच्या सांगण्यावरनं होती हा प्रश्न निर्माण होतोच. आणि इथंच पुन्हा एकदा शरद पवारांच्या इशाऱ्यावरनच पटेल आणि तटकरे या नेत्यांना राजकारणातनं बाद करण्याचा कार्यक्रम आखण्यात आलाय का असा प्रश्न निर्माण होतो. साहजिकच हे सगळं जे होतंय ते शरद पवारांच्या इशाऱ्यावरूनच होतंय असं दिसून येते. त्याचं कारण क्रमांक 1, दुसऱ्या तिसऱ्याने अजितदादांच्या जागी विराजमान होऊ नये म्हणून त्यांच्याच हातातनं सुनेत्रा पवारांचा घडवण्यात आलेला शपथविधी आणि पक्षप्रमुख पदाची सूत्र हाती आल्यानंतर याच नेत्यांचा डॅमेज करण्याची आखलेली रणनीती आणि हे नेते राजकीय दृष्ट्या डॅमेज होत असताना या नेत्यांच्या मागे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं मागे न थांबणं. आता दरम्यानच्या काळात विलिनीकरणाच्या चर्चांमुळे शरद पवार गटाला एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता. तो म्हणजे शरद पवार गट भाजप सोबत जाणार होता का? शरद पवार भाजप सोबत जाणार होते याची एक प्रकारची कबुलीच विलिनीकरणाच्या चर्चेमुळे पुढे आली. पण त्यानंतर विलिनीकरणाची भाषा शरद पवार गटाच्या नेत्यांनी बंद केली. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक ठरत होता. भाजप सोबत जाणार नाही या शब्दावरतीच ठाकरेंनी पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिलाय असं देखील बोललं जाऊ लागलं. साहजिकच असं असताना शरद पवार हे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांना चेकमेट करत सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी एकत्र करून भाजप सोबत जातील का हा महत्वाचा प्रश्न. गेल्या 15 दिवसात सुप्रिया सुळेंची भाजपला सहकार्य करण्याची भाषा पाहिली तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळताना दिसतं. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा विशेषतः आदित्य ठाकरेंकडून शिंदेंना साईडलाईन करत भाजप सोबत जुळून घेण्याची भाषा अंमलात येताना दिसतीये. शरद पवार निवृत्ती घेणार अशा चर्चा चालू असताना पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्यामागचं कारण सुद्धा पक्षाची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी आणि त्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह राजकारणाचा भाग आहेत हे सिद्ध करण्याची रणनीती आहे असं सांगण्यात येते. अर्थात पक्षाविरोधात निर्णय गेला तर सुनेत्रा पवारांसमोर एकच मार्ग राहतो, तो म्हणजे भाजपमध्ये विलीन होणं. शरद पवार की भाजपमध्ये विलीन होणं या दोन पर्यायांपैकी सुनेत्रा पवारांचा कल पवार कुटुंबाच्या राजकारणाकडे शिफ्ट होऊ शकतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे. थोडक्यात जे काही सध्या घडतंय ते असंच घडत नाहीये हे मात्र नक्की. शरद पवारांचा अदृश्य हात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावर सोंगटे मांडू लागलाय असं या राजकीय घडामोडी पाहून म्हणता येतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? अजित पवार गटात सध्या जे काही चालू आहे त्याचे करता करविता शरद पवारच आहेत का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.